नमस्कार मंडळी. तर आज आमची एक्झाम होती कोकणात. मस्त मजा करून आल्यानंतर डायरेक्ट आता मला स्वतःला धप्पा भेटलेला आहे आणि आमची एक्झाम आहे आज. सो आमची एक्झाम झालेली आहे. पण काय भावना आहेत मधुरा तुमच्या? एक्झाम झाली. उद्याचं टेन्शन आहे. आजचा एक नंबर होता, वायवा पण नाही झाले आमची. उद्या आमचा फार्माकोथेरपेटिक्सचा पेपर आहे उद्या आमचा, म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम आहे. स्वप्नालीला अभ्यास करून येणार आहे, ते पण आहे आणि मला पण सांगणार आहे. सो तर आम्ही आता आलेलो आहे सरवलीला, म्हणजे आपलं वडमकवाडीत आहे. आम्ही चाललोय तापकीरकडं माझ्या मैत्रिणीकडं. लय दिवस तिला भेटलो नाही, सो म्हणून. आणि तिला ना बुक्स लिहायला देते तिचे. आता मी पण देणार काय आधी मी बुक केली तिला, आता त्यामुळे ही नाही करू शकते. मी ना आता बदला घेणार आहे याचा. सो यस. हे पण ती फ्रेंड बघितली फोन करतात. मोठा स्कॅम झालेला आहे आमच्या सोबत. आमची मैत्रीण ती नाहीये आणि ह्या भूताला अजिबात अक्कल नाही आधी फोन करायची. सो जाऊ द्या गाईज. मी केलं होतं पण मला इन्फॉर्मच नाही करता आलं तिला की मी नाहीये घरी म्हणून. आता मी काय करणार आहे? तू बावट आहे ना म्हणून. अब हम निकल चुके आता आम्ही ना खाण्याच्या शोधात आहे. पण जास्त भूक लागली आणि ही माझं डाएट मोडती. आज मी आजपासून सुरुवात केली. तिने आजच सुरुवात केली मला तर सांगता, म्हणून तिला ही पनिशमेंट आहे. असं काय नाही. मग आम्ही सोमेश्वरला आलो, तिथे पावभाजी मिसळ खाल्ली आणि परत कॉलेजला आलो. तेवढ्यात आठवलं ह्या पोरीची कमेंट, ही माझी ज्युनियर आहे, तिच्या भावना आहे का, म्हणून तिला डायरेक्ट ब्लॉग मध्ये घेतलं. ब्लॉग मध्ये मी ऍब्सेंट होती, याच्यात तर मी काही गलतीच नव्हती ना. आता टाक हे व्हिडिओ. बर टाकला बाई. ही नाही आज पागल झालेली आहे. गाईज आता लेक्चर नाही त्याच्यात माझं काही फॉल्ट आता आम्ही कॉलेजला आलतो, पण कॉलेज ह्यांचे लेक्चर संपले ते. माझं तर कधीच संपलंय. आमची एक्झाम होती आणि मी हिच्यासोबत फिरतीये. आता तुम्ही सांगा, बिचारी आहे मी. जाऊ द्या. ठीक आहे, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब.